नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागाचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट जाणून घेणार आहोत. मित्रांनो, सुरुवातच एवढ्या सुंदर फोटोपासून झाली आहे, म्हणजेच मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजेच गुढीपाडवा. आणि आता प्रभूंच्या घरचा गुढीपाडवा, त्याचबरोबर आता आभा ही लग्न करून सासरी गेली आहे, त्यामुळे तिच्याही घरचा गुढीपाडवा आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण आता गुढीपाडवा म्हणजेच तेजस, मानसी, त्याचबरोबर आभा, विनीत या सगळ्यांच्याच लग्नानंतरचा पहिला सण. आता तेजस, मानसी तर एकमेकाबरोबर नाही आहेत, त्यामुळे त्यांचा गुढीपाडवा तर एकत्र साजरा नाही होऊ शकत. पण आभा आणि विनीत हे सुखी आहेत आणि त्यांचा गुढीपाडवा एकत्र साजरा होणार आहे. पण म्हणून आपलेसुद्धा शुभेच्छा त्यांच्यासोबत असाव्या, प्रभूंच्या शुभेच्छा त्यांच्यासोबत असाव्या, म्हणून आता मानसी ही गीताच्या घरून खीर बनवून आभासाठी घेऊन जाणार आहे प्रभू कुटुंबांकडून. तर आता आभाच्या घरी तिची आईसुद्धा खीर घेऊन जायला निघालेली आहे. आता नेमकं दोघी वेगवेगळे खिरीचे डबे घेऊन आल्यामुळे आभाच्या सासूला म्हणजे शोभाला खरं कळेल का, की तिथेसुद्धा मानसी सांभाळून घेईल आणि कोणाला काही कळणार नाही? तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. तर दुसरीकडे आता तेजसला संपतराव दिसत आहेत, पण ते इतर कोणालाच दिसत नाही आहेत, कारण अर्थात ते जिवंतच नाही आहेत. पण आता मात्र सूरजदादाने तेजसला असं एकट्यात बडबडताना पाहिलं आहे, त्यामुळे आता त्याला तेजसची प्रचंड काळजी वाटते की तेजसला मानसीच्या जाण्याचा खूप मोठा धक्का बसलाय. तर आता सुरुवात करूया आपल्या आजच्या एपिसोडला, म्हणजेच थोडं तुझं थोडं माझं मालिकेच्या आजच्या भागाला. पण त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा उत्तम पद्धतीने आनंद घेता येईल. तर आजच्या भागामध्ये आपण असं पाहतो की इकडे तेजस हा झोपलेला असतो आणि संपतरावांचा फोटो हा त्याच्या उशाला असतो. आता तेजसला जाग येते आणि तो उशाला बघतो, तर काय फक्त संपतरावांचा फोटो आहे. संपतराव तर आपल्या आसपास नाहीच आहेत. मग तेजस हा उठतो आणि संपतराव हो तुम्ही कुठे गेलात, संपतराव अशा हाका मारायला लागतो. इतक्यात सूरजदादा बाहेर येतो आणि तेजसला संपतरावांना ह्या अशा हाका मारताना पाहतो. सूरजदादाला विचार पडतो की अरे, हा तेजस संपतरावांना ह्या अशा हाका का मारत आहे? तेजसला मानसीच्या जाण्याचा खूपच मोठा धक्का बसलेला आहे. मानसी लवकर परत ये ग बाई, अशी तेजससाठी आता सूरजदादा प्रार्थना करत असतो. इतक्यात लगेचच तेजसची नजर सूरजवरती पडते. तेजस सूरजदादाला विचारतो, दादा आतमध्ये संपतराव आलेत का रे, बघ बरं जरा. इतक्यात संपतराव प्रकट होतात आणि तेजस त्यांच्याकडे बघत राहतो. तेजसला ते विचारतात, जावई बापू मी इथे आहे, बोला काय काम आहे तुमचं? त्यावर तेजस हा त्यांना म्हणत असतो, थँक्यू संपतराव, काल तुमच्यामुळे खूप चांगली झोप लागली. तर संपतराव सांगत असतात, मी तुमच्यासाठी अंगाई गायलो ना, म्हणूनच तुम्हाला चांगली झोप लागली. तर आता इकडे तेजस त्यांना हात मिळवत असतो. सूरजदादा हे विचित्र चित्र बघत असतो. त्याला प्रश्न पडतो की अरे, नक्की हे सगळं काय सुरू आहे? तेजस कोणाला हात मिळवतोय, कोणाशी बोलतोय? आणि मग टेन्शनमध्ये सूरजदादा येऊन हॉलमध्ये बसून घेतो. आता लगेचच त्या ठिकाणी गायत्री येते. गायत्री म्हणायला लागते की अरे सूरज, तू असाच बसलायस अजून? हे काय? तात्यासाहेब, सासूबाई, दिनेश, अरे सगळ्यांनी लवकर बाहेर या. त्याबरोबर आता सगळेजण बाहेर आलेले असतात. मग गायत्री म्हणायला लागते की हे काय, आज गुढीपाडव्याचा सण आहे आणि अजून आपल्या घरात काही सुरुवात नाही आहे. तात्यासाहेब चला गुढी उभारायला घ्या. सूरज, दिनेश जा मदत करा तात्यासाहेबांना गुढी उभारायला. आणि सासूबाई तुम्ही, अहो आज गुढीपाडवा आहे, गुढीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा लागेल. मग तुमचं नैवेद्य तयार करून झालाय की नाही? त्याबरोबर लगेचच आता इकडे आई म्हणायला लागते की हे बघ सुनबाई, अगं मानसी कालच घर सोडून गेलेली आहे, मग कसा काय गुढीपाडवा साजरा करायचा? आपण मनच नाही आहे बघ सणवार साजरा करण्यासाठी. आता लगेचच आईने असं उत्तर दिल्यावर गायत्री म्हणायला लागते, अहो सासूबाई असं कसं बोलता तुम्ही? सणवार, रीती, परंपरा म्हणजे प्रभू, आणि आपण गुढीपाडवा नाही साजरा करायचा? तात्यासाहेब तुम्हीच सांगा बरं, हे तुम्हाला तरी पटतंय का की प्रभूंच्या घरात गुढीपाडवा साजरा नाही होणार? आणि प्रभूंच्या 2 सुना जरी घर सोडून गेलेल्या असल्या तरीसुद्धा एक सून आहे की. आणि आता गायत्री पर्व पुन्हा मला ह्या घरात सुरू करायचं आहे आणि त्यामुळे आता घरात मला सगळेजण आनंदी हवेत, असं सगळं ती बडबडायला लागते. तात्या लगेचच आईला सांगतात की चला गुढी उभारायची आपल्याला, सुनंदा तू नैवेद्याचं करायला घे. त्याबरोबर लगेच आई म्हणते, अहो हे काय बोलताय तुम्ही? मानसी घर सोडून गेली आहे, खरंच काही मन नाही हो सणवार साजरा करण्याचं, गोडाधोडाचा पदार्थ बनवण्याचं.
तात्यासाहेब आईसाहेबांना सांगतात की तरीसुद्धा गोडाधोडाचा पदार्थ बनवायला घ्या. अगं सुनंदा, गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडवा म्हणजे प्रभूंच्या घरातला सण आहे. परंपरा आपण पाळतो, त्यामुळे गुढीसुद्धा आपण उभारायची. कडवटपणा ह्यावेळेस कडुलिंबाचा जास्त आहे आणि साखरेचा गोडवा कमी आहे असा विचार करायचा. पुढच्या वेळेस मनुताईसुद्धा असेल, मग साखरेचा गोडवा जास्त असेल असा विचार करू. तर आता तेजसला इकडे मानसीला भेटण्याची घाई झालेली असते. तो म्हणत असतो, आपण कालची अख्खी रात्र मानसीला शांत होण्यासाठी दिली आहे, आता आपण जाऊया त्यांना भेटायला, चला निघूया लगेच. आणि मग आता तेजस जायला निघालेला असतो. लगेचच संपतराव त्याला म्हणत असतात, जावे बापू थांबा बरं, अहो हे असे जाणार आहेत का तुम्ही मनुताईला भेटायला? जा जरा जा, गुढीपाडवा आहे, आंघोळ वगैरे करा, फ्रेश व्हा, घरच्या गुढीचं दर्शन घ्या, घरच्यांचे आशीर्वाद घ्या आणि त्यानंतर मग आपण जाऊयात ना मनुताईला भेटायला लगेचच. त्याबरोबर तेजस म्हणतो, बरं ठीक आहे, मी जातो आतमध्ये, फ्रेश वगैरे होतो आणि मग आपण निघूया, पण तुम्ही कुठे जाऊ नका. संपतराव म्हणतात, नाही हो मी इथंच आहे. तेजस म्हणतो, तुमच्यासाठी काही चहा वगैरे पाठवू का? त्यावर संपतराव म्हणतात, नाही नको, काही नको आहे. तर दुसरीकडे आता तात्यासाहेब हे सांगत असतात की चला आपल्याला गुढी उभारायची आहे. दिनेश जा, तू तांब्या घेऊन ये, सूरज साडी घेऊन ये आणि गुढीचा खांबसुद्धा घेऊन ये. पुढच्या वर्षी मनुताई असेल त्यावेळेस आपण आणखीन छान गुढी साजरा करू. त्याबरोबर लगेचच आता गायत्री तिकडे येते आणि म्हणत असते, तात्यासाहेब मग तुम्ही कडुलिंबाचा कडवटपणाच दरवर्षी तुमच्या गुढीपाडव्याला खाण्याची सवय करून घ्या. कारण काय आहे, आता मानसी ह्या घरात पुन्हा कधीच येणार नाही, त्यामुळे तिने हा देव जो घरात आणला आहे तो सुद्धा कुणीतरी जा आणि तिला परत करून या असं म्हणत ती विठ्ठलाची मूर्ती लगेचच टेबलावरती ठेवते. तर तात्यासाहेब म्हणत असतात, गायत्री मनुताई या घरात नक्की येईल बघच तू, कारण ही विठ्ठलाची मूर्ती तिने या घरात आणली होती ती म्हणजे तिच्यासाठी कोणीतरी सोबती म्हणून, तिचा विश्वास म्हणून, आणि ती ही मूर्ती इथेच ठेवून गेली आहे. याचा अर्थ तीसुद्धा या घरामध्ये विश्वासाने ही मूर्ती ठेवून गेली आहे आणि नक्की मनुताई या घरामध्ये परत येणार हा माझा विश्वास आहे. त्यामुळे ही मूर्ती कुठेही नेण्याची गरज नाही आणि पांडुरंगाच्या मनातसुद्धा हीच इच्छा आहे. त्याबरोबर लगेचच तेजस हा आता त्या मूर्तीसमोर हात जोडत म्हणत असतो की तुझ्या मनातसुद्धा हीच इच्छा आहे, मग मला आणि लकीचामना पुन्हा एकत्र कर, त्या घरी परत येऊ देत. तर दुसरीकडे आता मानसीने छान खीर बनवलेली असते शेवयांची. इतक्यात त्या ठिकाणी लगेचच गीता वहिनी येते, मानसीला छान हळद कुंकू लावते आणि म्हणत असते, वा मानसी, गोडाधोडाचा पदार्थ बनवायला घेतलायस, खरंच उत्तम. आज सण आहे गुढीपाडव्याचा म्हणून करतेस ना तू हे? त्यावर मानसी होकार देते. गीता वहिनी म्हणायला लागते, खरं तर आज तुझ्या हातून प्रभुनिवासमध्ये गोडाचा पदार्थ बनला असता. मानसी, तू पुन्हा प्रभुनिवासमध्ये निघून जा. अगं खरंच तू त्या घरच्यांपासून फार काळ लांब नाही राहू शकत. त्यावर मानसी ही गीता वहिनीला सांगत असते, गीता वहिनी, आज सण आहे आणि आजच्या दिवशी डोळ्यात पाणी आणायचं नाही असं मी ठरवलं आहे, त्यामुळे तुम्हीही उगाच डोळ्यात पाणी आणू नका. गीता वहिनी म्हणते, बरं चालेल, पण हे काय, तू एवढी खीर बनवली आहेस, आपल्या घरी प्रभुनिवासमध्ये सुद्धा द्यायची आहे का खीर? त्याबरोबर मानसी म्हणत असते, आभाच्या घरी द्यायची आहे. माझ्या दुःखाची झळ तिच्या सुखी संसारावर नको. अहो माहेरहून काहीतरी गोडाचा पदार्थ जायला हवा ना तिच्या, म्हणून असं दाखवायचं की हा पदार्थ प्रभुनिवासमधूनच गेला आहे. त्याबरोबर लगेचच गीता वहिनी म्हणायला लागते, मानसी, खरंच त्या घरात तू राहत नाही आहेस तरीसुद्धा तिकडच्यांचा किती विचार करतेस तू, सुनेची कर्तव्य अगदी व्यवस्थित बजावतेस, पण तू तिकडे राहायला. त्याबरोबर मानसी म्हणते, नको वहिनी हा विषय. त्यावर गीता वहिनी म्हणते, बरं ठीक आहे, इथं तुला जे करावं वाटेल, जसं वाटेल तसं, आणि ते तू हक्काने करू शकतेस, तुला कोणाच्याही परवानगीची गरज नाही आहे आणि मला माहीत आहे गप्प तू बसणार नाही, तुला काम केल्याशिवाय चैन पडणार नाही म्हणून. त्यानंतर लगेचच आता मानसी ही गीता वहिनीला शेवया देत म्हणते की वहिनी चव करून बघा. आता गीता वहिनी मानसीच्या हाताची शेवयाची खीर खाते आणि वहिनीला खीर खूपच जास्त आवडलेली असते. आता लगेचच मानसी ही एक डबा घेते आणि त्यामध्ये खीर भरत म्हणत असते की आता ही खीर आपल्याला आभाच्या सासरी नेऊन द्यायची, सण आहे तिच्या सासरी द्यायला हवं ना गोडाधोडाचं आपण. आणि मग लगेचच आता आभाच्या घरी खीर देण्यासाठी गीता वहिनी आणि मानसी ह्या दोघीही जायला निघालेल्या असतात. आता इकडे आभाच्या घरी जायला इकडे या दोघी निघालेल्या असतात आणि तेजस हा मानसीला भेटायला यायला निघालेला असतो. तेजसला कळत नसतं की मानसीची समजूत घालायला जायचं आहे तर कुठले कपडे घालून जाऊ. तेजस अख्खं कपाट उपसून काढतो, कपडे कोणते घालूच्या नादात, आणि मग तेजसला सापडतो तो म्हणजे त्यांचा मकर संक्रांतीला घातलेला त्याने कुर्ता.
तेजसला आठवतं की हा कुर्ता घातलेला त्यावेळेस मानसीने त्याला काजळ लावलं होतं, दृष्ट काढली होती. तेजस म्हणतो की लकी चॅम्प, येतोय मी तुम्हाला भेटायला, तुमची समजूत काढायला, तुमची माफी मागायला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला घडलेलं सगळं खरं सांगायला. तर इकडे आता लगेचच आभाच्या सासरीसुद्धा गुढी उभारून झालेली असते, पण पूजा मात्र बाकी असते. त्यामुळे लगेच आता इकडे मामा हे शोभाला हाका मारत असतात. शोभा, ए शोभा, अगं लवकर ये, गुढीची पूजा करायची आहे ना. शोभा, शोभा ये ना गं. तर आभा आणि विनीतसुद्धा आता शोभाची वाट पाहत असतात. शोभा बाहेर येते तर मामा तिला विचारतात, तू अजून तयार नाही झालीस? त्यावर लगेच शोभा म्हणते, अहो कशी होऊ तयार, माझी साडी सापडतच नाही आहे. नवीन कोरी करकरीत साडी मी नेसायला ठेवली होती आणि साडी सापडत नाही आहे. मग करू तरी काय, कशी होऊ आवरून तयार? इतक्यात शोभाला दिसतं की तिची नवीन कोरी करकरीत हिरव्या रंगाची साडी गुढीला घातलेली आहे. शोभा साडी बघते आणि म्हणायला लागते, ही साडी, ही तर माझी साडी आहे, ही मला आज नेसायची होती, ही गुढीला का घातलीत तुम्ही? त्यावर मामा म्हणतात, अगं दरवर्षी तुझीच तर साडी गुढीला घालतो ना आपण. त्यावर शोभा म्हणते, अहो हो, पण ही साडी नव्हती घालायची गुढीला. बाजूला व्हा तुम्ही, बाजूला व्हा. काय गं प्रभूंचं वांग, तू घेतली असशील ना माझी साडी, तू घातली असशील गुढीला. त्याबरोबर लगेच आता आबा म्हणायला लागते, मी नाही घातली, मला विनीतने आणून दिली. त्याबरोबर आता विनीतने तर आबाला साडी दिलेली नसते, आबाने स्वतःहून साडी घेतलेली असते. पण आता आबा विनीतकडे बघते आणि म्हणते, विनीत? त्यावर विनीत म्हणतो, हो, मीच दिली होती आबाला ही साडी. अगं आई, मगाशी काय झालं, खूप घाई झाली ना गं, म्हणून मग मी आबाला घाई गडबडीत ही साडी आणून दिली आणि आबाने साडी गुढीला घातली, गुढी झाली. असं तर विनीत गोंधळून आईला सांगायला लागतो. त्याबरोबर लगेच शोभा म्हणते, नाही नाही, ते काही नाही, मला ही साडी नेसायची आहे, मला ही साडी हवी आहे, हवी हवी. त्याबरोबर आता मामामध्ये येतात आणि लगेचच शोभाला म्हणतात, शोभा शोभा ऐक ना ऐक, अगं असं काय करतेस, आता गुढीला साडी घातली आहे की नाही, गुढीची साडी कशी काढणार? त्यामुळे आता तू एक काम कर, संध्याकाळी गुढी उतरली ना आपण की मग तू ही साडी नेस. आता जा ना, दुसरी कोणती तरी साडी नेसून ये, आपल्याला गुढीची पूजा करायची आहे की नाही. त्याबरोबर लगेचच शोभा म्हणायला लागते, मला नाही करायची गुढीची पूजा वगैरे काही, माझी नवीन कोरी साडी तुम्ही या गुढीला घातलीत, आता जा, तुम्ही काय करायचं ते करा, तुम्हीच करा तुमची पूजा, मला नाही यायचं. असं म्हणून आता शोभा ही रागारागात तिकडनं आतमध्ये निघून जाते. आता लगेचच शोभा तिकडनं गेल्यावर विनीत हा आभाला म्हणायला लागतो, काय गा आभा, स्वतः साडी घेतलीस आणि गुढीला घातलीस आणि नंतर माझं नाव सांगितलं साईला, मी दिली होती तुला ती साडी. त्याबरोबर लगेच आभा म्हणायला लागते, हां मग हे घे, हे पकड आरतीचं ताट, मला जाऊन आतमधून नैवेद्य घेऊन यायचं आहे, अजून मी आलेच नैवेद्य घेऊन. असं म्हणत आता आभा ही तिकडनं नैवेद्य आणायला गेलेली असते. तर विनीत हा बाबांना म्हणत असतो, मी काय म्हणतो बाबा, आपण ही साडी आईला घालायला देऊन टाकूया, गुढीला दुसरी साडी घालू आपण, उगाच सणासुदीच्या दिवशी वाद नको घरात. त्यावर मामा म्हणतात की नाही नाही नाही, नको, हीच साडी राहू दे गुढीला. अरे इतक्या वर्षात जे मला जमलं नाही, तुला जमलं नाही, कोणाला, अख्ख्या ह्या विश्वाला, अख्ख्या ब्रह्मांडाला जमलं नाही, ते ह्या पोरीने करून दाखवलं. अरे हिने शोभाचा हट्ट मोडून काढलाय, आता नक्की ही शोभाला सरळ करून काढणार की नाही ते तू बघच. त्याबरोबर लगेचच विनीत म्हणायला लागतो, बाबा अहो तुम्ही आभाला ओरडायचं सोडून तिचं कौतुक कुठे करत बसलाय. त्याबरोबर लगेचच आता मामा म्हणत असतात की अरे नाही, तिने जे केलं आहे ना ते अतिशय योग्य आहे. आणि खरं सांगू का विनीत, तुझं लग्न झाल्याचा आपल्याला हा एकमेव फायदा झाला. आतापर्यंत शोभा रुसली की मग मात्र आपल्याला पूजा करायला कोणी बाई माणूस शिल्लक नाही राहायचं, पण आता आपल्याकडे बाई माणूस आहे पूजा वगैरे करण्यासाठी, तुझी बायको. इतक्यात आभा तिकडे येते आणि म्हणते, करायची का पूजा? त्याबरोबर लगेच आता मामा हो हो आटपून घ्या असं म्हणतात. मग आभा आणि विनीत जोड्याने गुढीची पूजा करतात. त्यानंतर आता प्रभूंच्या घरीसुद्धा गुढीपाडव्याची गुढी उभारली जात असते. तर आता दिनेश हा गुढी उभारत असतो आणि सूरज हा त्याला मदत करत असतो. तर आता मुद्दामून गायत्रीचं लक्ष जातं ते म्हणजे तेजसवरती. तेजस हा एकटाच लांब उभा असतो. गायत्री तेजसला म्हणते, अरे तेजस जा, भावंडांना मदत कर, पण तेजस काहीच करायला जात नाही. तर आता लगेचच सूरजदादा दिनेशच्या कानामध्ये सांगत असतो, दादा अरे मानसी घर सोडून गेल्याचा तेजसला खूप मोठा धक्का बसला आहे. अरे तो बडबडत होता एकटाच. त्याबरोबर आता इकडे दिनेश दादा म्हणत असतो की स्वतः चूक केली आहे म्हणजे फळंसुद्धा स्वतःला भोगावी लागणारच. त्याबरोबर आता गुढी उभारून झाल्यावर आई लगेचच गायत्रीला म्हणायला लागतात, सुनबाई हे घे, आजची पूजासुद्धा तूच कर आणि नैवेद्यही तूच दाखव. त्याबरोबर लगेचच गायत्री म्हणायला लागते, अय्या हो नाही का, आता प्रभूंच्या दोन्ही सुना तर घर सोडून गेलेल्या आहेत, मग आता मीच नैवेद्यही दाखवणार आणि पूजाही करणार. मग लगेचच आता गायत्री ही पुढे येते, गुढीला नैवेद्य दाखवते, पूजा करते. आता लगेच तात्यासाहेब आईसाहेब हे
गुढीला नमस्कार करतात आणि मग तिकडनं निघून जातात। सूरज हा लगेचच तेजसला म्हणायला लागतो, तेजस ये पुढे ये आणि गुढीला नमस्कार करून घे। आता जसाच सूरज हा तेजसला असं नमस्कार करायला ये सांगतो, त्याबरोबर लगेचच आता आईसाहेब, तात्यासाहेब, दिनेश हे सगळेजण तिकडनं निघून जातात। मग आता मात्र तेजसला जरा वाईट वाटतं, पण सूरजदादा हा त्याला नजरेने धीर देत म्हणतो, नमस्कार कर गुढीला। मग आता सूरजदादाने सांगितलेलं असतं, त्यामुळे तेजस हा गुढीच्या समोर नमस्कार करायला आलेला असतो। आता जसा तेजस गुढीसमोर हात जोडतो तसंच गायत्री त्याला चिडवत म्हणते, लग्नानंतरचा पहिला सण नाही। आणि मग आता इकडे तेजस हा गुढीला म्हणत असतो की लकीच्या मला माफ करा, माझं चुकलं, मी तुमचा विश्वासघात केला, पण मी खरं सांगतो मी जे काही केलं त्यामध्ये माझा वाईट हेतू नव्हता, मी तुमची माफी मागेन, तुम्हाला घरी परत घेऊन येईन। आता मात्र इकडे सूरजदादा हे सगळं बघत असतो आणि त्याला प्रश्न पडतो की तेजसला मानसी कुठे दिसते, हा सगळं काय बडबडतोय। आणि आता मात्र सूरजदादाला टेन्शनच येतं तेजसचं। इतक्याच लगेचच तेजस हा संपतरावांना म्हणत असतो, संपतराव मी आलो आतमधून आईचा आशीर्वाद घेऊन आणि मग आपण निघू, तात्यासाहेब आशीर्वाद देतील असं तर काही वाटत नाही। आता सूरजदादासुद्धा संपतरावांना बघण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला काही संपतराव दिसत नाही। मग तो गुढीला नमस्कार करतो आणि तिकडनं आतमध्ये निघून जातो। तर आता इकडे तेजस हा आईकडे आलेला असतो। तेजस हा आईला हाक मारतो, आई बोलायचं नसेल तर नको बोलूस, पण किमान गुढीपाडव्याचा आशीर्वाद तरी दे। मग आता मात्र इकडे आई ही लगेचच तेजसला मिठी मारते आणि रडायला लागते। आई म्हणत असते की खरंच सांगते मला माहिती आहे तेजस, मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी वाटतंय की तुझी या सगळ्यात काही चूक नाही आहे, पण मानसीकडे जा आणि तू तिची माफी माग, या सगळ्यात तिचे वडील गेलेत। त्यावर लगेच तेजस हा तिकडनं जात असतो। आई म्हणते चल मी सुद्धा निघते, आभाच्या घरी जायचं आहे, आज पहिला तिचा सण आहे लग्नानंतरचा, तर गोडाधोडाचं तिच्या घरी द्यायला हवं ना। तेजस म्हणतो आई तू माझ्याबरोबर चल, मी तुला बाईकवरून सोडून देतो। मग लगेचच तेजस हा बाहेर संपतरावांकडे येतो आणि त्यांना सांगत असतो, संपतराव आई निघाली आभाच्या घरी जायला, तर मीच तिला म्हटलं तुला सोडायला येतो, मी आईला सोडतो आणि पटकन तुम्हाला घ्यायला परत येतो। त्यावर संपतराव म्हणतात नाही जावई बापू, मला घ्यायला येण्याची काही गरज नाही आहे, तुम्ही जा आईला सोडायला, मी तुमच्या आधी तिथे पोहोचतो। तेजस म्हणतो बरं ठीक आहे, मी तुम्हाला पैसे देतो, हे पैसे घ्या आणि तुम्ही मस्त रिक्षाने या। त्याबरोबर लगेचच संपतराव हसतात आणि तेजसला म्हणतात, जावई बापू पैसे सुद्धा राहू द्यात तुमच्याकडे, मी येतो पटकन तुमच्या मागून। आणि मग लगेचच तो म्हणायला लागतो मी तुमच्या आधी पोहोचून जाईल। तेजसला प्रश्न पडतो की असं कसं। संपतराव म्हणतात जा तुम्ही तुमच्या आईला सोडायला निवांत जा। आता आई आलेली असते आणि ती तेजसबरोबर निघालेली असते। सूरजदादा आईला तेजसबरोबर जाताना पाहून लगेचच म्हणायला लागतो, आई तू नको जाऊ याच्याबरोबर, तू थांब, अगं तू रिक्षाने जा, रिक्षाने नाही तर तू बसने जा, बसने पटकन पोहोचशील। त्यावर तेजस म्हणतो अरे पण का। त्यावर लगेचच सूरजदादा म्हणायला लागतो की अरे ह्या अशा परिस्थितीत गाडी चालवलेली चांगली नसते, आई जा ना तू बसने, कशाला जायचं आहे तुला तेजसबरोबर, नको जाऊस तू। त्याबरोबर तेजस लगेचच म्हणायला लागतो अरे पण का असं बोलतोयस, मी आईला सोडायला बाईक काढली आहे। त्यावर लगेच आई म्हणते सूरज अरे का उगाच असं खोडा घालतोयस तू, जातोय ना तो मला घेऊन तर जाऊ देत ना, तेवढेच पैसे उगाच वाया घालवायचे वाचतील, चल रे तेजस। आणि मग आता तेजस आणि आई निघालेले असतात। तर आता सूरजदादा मात्र देवाकडे प्रार्थना करतो की देवा गाडी चालवताना तरी ह्याचं संतुलन व्यवस्थित राहू देत, नाहीतर उगाच हा आईला पाडून द्यायचा। आता मात्र सूरजदादाला आईची आणि तेजसची दोघांचीही काळजी वाटत असते की तेजसने गाडी नीट चालवू देत, नाहीतर त्याचं नुकसानच होईल। तर आता तेजस हा आईला घेऊन पोहोचलेला असतो। आता तो आईला सांगतो इकडून सरळ पुढे जा आणि थोडासा राईट मार, तुला आभाचं घर सापडून जाईल। त्यानंतर आता लगेच आई ही तेजसला म्हणते तेजस अरे इथपर्यंत आलायस, आतमध्ये चल ना माझ्याबरोबर, तुला बघून आभालाही जरा बरं वाटेल। त्यावर तेजस म्हणतो नाही नको, मी जर आत आलो तर आभाला प्रश्न पडेल वहिनी का नाही आली, आणि मग तिला खरं कळेल, उगाच तिला प्रश्न पडायला नको। त्यावर आई म्हणत असते की बरं ठीक आहे, तसंही तुझा चेहरा बघून लगेच तिला खरं कळतं, तू जा मी जाते। त्यानंतर आता आई तिकडनं गेल्यावर तेजस हा म्हणत असतो की मी आभाला भेटायला येईन, नक्की येईन, पण जेव्हा लकी चॅम्पना परत घेऊन येईन तेव्हा आम्ही दोघं तिला भेटायला येऊ। तर दुसरीकडे आता तेजस तिकडनं निघून गेल्यावर मानसी आणि गीतावहिनी तिकडे आलेले असतात। आता चुकामुक झालेली असते त्या लोकांची, गीतावहिनी ही मानसीबरोबर चाललेली असते। आता मात्र आई ही आलेली तर असते, पण त्या चाळींच्या घरांपैकी आता आईला नक्की कळत नसतं की आभाचं घर नेमकं कोणतं। आता आई आभाचं घर बघायचा प्रयत्न करत असते। इतक्यात मानसी आणि गीतावहिनी तिकडे येतात। आईची पाठ असल्या कारणामुळे आता त्यांना कळत नाही की गीतावहिनी आणि मानसी तिकडे आल्यात। मानसी म्हणते हे आहे आभाचं घर।
त्याबरोबर लगेचच आता आई मानसीचा आवाज ओळखतात आणि मागे फिरून पाहतात आणि लगेचच येऊन गीता आणि मानसीच्या मागे उभ्या राहतात. मानसी दरवाजा ठोठावते, त्याबरोबर पटकन येऊन आभा दरवाजा उघडते. तुम्ही तिघे अशा एकत्र? खरंच तुम्हाला बघून मला खूप बरं वाटतंय, खूप आनंद झालाय, असं ती बडबडायला लागते. आता तिघे असं म्हटल्याबरोबर लगेचच मानसी आणि गीतावहिनी मागे बघतात. आता लगेचच त्या ठिकाणी आईना बघून मानसी म्हणायला लागते की हो, लग्नानंतरचा तुझा पहिला सण आहे ना, म्हणून आम्ही तुझ्यासाठी गोडाचा पदार्थ घेऊन आलो. इतक्यात आता आईच्या डोळ्यातलं पाणी बघून आभा विचारते, आई काय झालं, तुझ्या डोळ्यांमध्ये पाणी का आलंय? त्यावर लगेच आईला तुला असं लग्नानंतर पहिल्यांदाच बघून भरून आलं, असं मानसी सांगते. तर दुसरीकडे आता संपतराव हे तेजसच्या आधी त्या ठिकाणी पोहोचलेले असतात आणि ते तेजसची वाट पाहत असतात. ते तेजसला म्हणतात, म्हटलं होतं की नाही जावे बापू, तुमच्या आधी पोहोचतो म्हणून. तेजस म्हणतो, पण आता माफी कशी मागायची लकीचामची? त्यावर संपतराव तेजसला म्हणतात, तुम्ही डायरेक्ट तिच्या पायावर लोटांगणच घाला, बघू आमची मनुताई तुम्हाला माफ करते का. आता तेजस दार ठोठावतो, मानसीची आई येऊन दार उघडते. तेजस लगेच आईच्या पायावर लोटांगण घालतो. मानसीची आई म्हणजेच संपदा म्हणते, अहो अहो जावई बापू, काय करताय तुम्ही हे? तेजस उठून बघतो तर वरती सासूबाई उभ्या असतात. तेजस विचारतो, आई लकीचाम कुठे आहेत? त्यावर लगेच आता संपदा त्यांना म्हणते, तुम्ही या बसा, आणि मग ती तेजसला बसायला लावते, पाणी वगैरे आणून देते. तेजस म्हणतो, लकीचाम कुठे आहेत? त्यावर आता संपदा सांगत असते की मानसी इथे नाही आहे, ती निघून गेली इथून. त्यावर तेजस म्हणतो, काय? अहो पण कालच तर निधीने सांगितलं मला फोनवर की मानसी. त्याबरोबर लगेच संपदा म्हणायला लागते की हो, आली होती ती इथे, पण इथे राहण्यासाठी नाही तर मला जाब विचारण्यासाठी. आणि मग आई मानसी जे जे काही सगळं बोलली होती ते सगळं तेजसला सांगून टाकते. आता हे सगळं ऐकून तेजसच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. तेजसला खूप वाईट वाटलेलं असतं. तर दुसरीकडे आता शोभा ही बाहेर आलेली असते आणि बघते तर काय, गीता, आभा, मानसी, आई हे सगळे एकत्र बसलेले असतात. आता ती म्हणते, बाप रे, अरे तुझं अख्खं सासरच आलं की इथे विनीत. त्याबरोबर लगेचच आई सांगायला लागते की आभाच्या आणि विनीतच्या लग्नानंतरचा हा पहिला सण आहे ना, म्हणून आम्ही शुभेच्छा द्यायला आलो होतो. त्यावर लगेचच आता शोभा म्हणते, हो का, पण नाही नाही, आमच्याकडे गुढीपाडव्याचा काहीसुद्धा बेत खास नसतो. त्याबरोबर लगेच आता शोभाने असं म्हटल्यावर मामा म्हणतात की हो, बेत नसतो, पण मग यावर्षी बेत करूयात ना शोभा तू. त्याबरोबर लगेच शोभा ही मामाकडे रागाने बघते. मग मामा लगेचच आभाला म्हणतात, आभा जा, मस्त काहीतरी खायला घेऊन ये बनवून. त्याबरोबर लगेचच आता आपल्या माहेरची लोकं आली आहेत म्हटल्यावर कोणतीही मुलगी काही करायला थकत नसते. आभा ही लगेच म्हणते, हो चालेल बाबा, आणि लगेच आता आभा ही तिकडनं काहीतरी करायला उठून चाललेली असते. त्याबरोबर शोभा म्हणते, अगं आभा बस, अहो काय हो तुम्ही, सून लग्न करून कालच आपल्या घरात आली आहे आणि आज लगेच तुम्ही तिला कामाला लावताय, ते सुद्धा तिच्या माहेरच्यांसमोर. कसं वाटेल त्या लोकांना. आभा तू काही करू नकोस गं, आणि मी सुद्धा काही करणार नाही, गुडघे दुखतात ना माझे. अगं आभा, तुझी सासू उभी आणि तू बसणार का, उठ मला बसू देत, असं मुद्दामून शोभा आभाला म्हणते. आभा लगेच उठून उभी राहते आणि शोभाला बसायला जागा देते. तर आता लगेचच आई म्हणायला लागते की नाही नाही, खरंच काहीच करू नका, आम्ही आता घरूनच आलो आहे आणि तसंही आम्ही तुमच्यासाठी गोडाचं घेऊन आलो होतो, असं म्हणत आई लगेचच शोभाच्या हातात खीर देते. लगेच शोभा ही आभाला चम्मच आणायला लावते आणि खीर खात म्हणते, वा वा वा, खरंच उत्तम, छान. आता गीता वहिनी स्वतःने आणलेली खीरसुद्धा पिशवीच्या बाहेर काढत असते. तर मानसी ही तिला इशाऱ्यात खुणावते की नाही नाही नको, आपण आणलेली खीर काढू नका, नका काढू खीर. आता ती गीता वहिनी मानसीला खुणावत असते, अगं का, देऊन टाकूयात ना आपण आणलेली सुद्धा. त्याबरोबर आता या दोघींच्या खानाखुणा सुरू असतात. आता यांच्याकडे शोभाचं लक्ष येतं. शोभा लगेच म्हणायला लागते की काय, तुम्हा दोन जावांच्या काय खानाखुणा चालू आहेत. त्याबरोबर मानसी म्हणते, नाही काही नाही. त्याबरोबर लगेचच आता इकडे शोभा विचारायला लागते, प्रभूंच्या घरी सगळं काही व्यवस्थित आहे ना. त्यावर मानसी होकार देते. त्यावर शोभा लगेच मानसीला विचारते, मानसी तुझा गृहप्रवेश कसा झाला, चांगला झाला ना. आता मात्र मानसी काही उत्तर देत नसते. शोभा म्हणते, अगं बोल ना, प्रभूंच्या घरी सगळं ठीक आहे ना. त्याबरोबर लगेच आता मामा म्हणायला लागतात की अगं असं कसं विचारतेस तू, आत्ताच त्यांनी एवढा गोडाचा पदार्थ तुझ्या हातामध्ये दिला ना शोभा. त्याबरोबर लगेच शोभा म्हणायला लागते, अहो मी फक्त काळजीपोटी विचारलं, आता ह्या सगळ्या कशा, आभाची काळजी वाटते म्हणून इकडे तिला भेटायला आल्या, मग तसंच मलासुद्धा मानसीची काळजी वाटते म्हणून मी मानसीला सहज विचारलं, तुम्हाला कशाला एवढं झोंबायला हवं. त्याबरोबर मात्र आता मामा हे काही बोलत नाही.
त्यानंतर आता लगेचच इकडे मानसी, गीता आणि आई तिघीही जायला निघालेले असतात. मानसी ही आईंना सांगत असते, तात्यांना वेळेवर गोळ्या वगैरे देत जा आणि तुम्हीही जरा आता दगदग कमी करा, तुम्हालाही वयाच्या मानाने दगदग झेपत नाही. बरं चला आता मी निघते. खरं तर मानसी ही भावूक झालेली असते आणि त्यामुळे ती लगेचच तिकडून जायला निघते. आता गीता बहिणीसुद्धा त्या दोघींना बघून खूप भावूक होते. तर आता त्यानंतर शोभाला फोन करून गायत्री सांगत असते की मानसीचा घरामध्ये गृहप्रवेश झालेलाच नाही. आता हे ऐकून शोभालासुद्धा जाम छान आणि आनंद वाटलेला असतो. तर दुसरीकडे आता संपतराव आणि तेजस हे दोघंजणं बोलत असतात. तेजस म्हणत असतो, तो बाप्पा शेठ आमच्या लग्नामध्ये आलाच कसा? हे मुद्दाम कुणीतरी केलं आहे असं तुम्हाला वाटत नाही का? त्यावर आता संपतरावसुद्धा विचार करायला लागतात आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. मित्रांनो, व्हिडिओला लाईक आठवणीने करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा आणि थोडं तुझं थोडं माझं ही मालिका तुम्हाला कशी वाटते ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. त्याचबरोबर आता तेजस व मानसीचा पहिला गुढीपाडवा तर एकत्र साजरा झालेला नाही, पण आता तेजस व मानसी एकत्र कधी येणार तुम्हाला काय वाटतं तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. त्याचबरोबर आपला हा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त कुटुंबियांसोबत तसेच मित्रपरिवारांबरोबर सुद्धा नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा आपल्या अशाच उत्तम व्हिडिओंचा आनंद घेता येईल. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद.